त्यावेळी वडील गेले आणि आम्ही 5 बहिणी. आणि मुलगा होत नाही ह्या आशेने वडिलांना म्हणजे ते वेडच लागलं किंवा ज्यांचा काही बॅकग्राऊंड नाही किंवा गॉडफादर नाही त्यांना नेहमी स्ट्रगल राहिलाय. आजही तो स्ट्रगल आपल्याला बघायला मिळतो इंडस्ट्रीमध्ये. सिरियलमध्ये तर एक असं होतं, तुम्हाला मी खरं सांगते, मोठी सिरियल सोनीची, त्याच्यामध्ये मी हिरोईन आणि रात्री मला तो डिरेक्टर माझ्या पाठी लागला. तर एका आजोबांना तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी दत्तक घेतलं होतं. ती डिश आली, सुंदर अशी हे होते आणि ते सॉलिड होतं. मी खाल्लं सगळं, एकदम सगळं मस्त, एकदम तुम्ही आत्ताच हसताय सांगते. खाल्लं त्याच्यानंतर मग मी म्हटलं अरे काय सॉलिड होतं रे. नंतर काय होतं रे असं त्याला विचारता. फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना विनम्र नमस्कार. अर्चना नेवरेकर हे नाव सगळ्यांना माहीत आहेच. स्वामिनी, दामिनी, बंदिनी या मालिकांमध्ये त्यांनी छोटा पडदा गाजवला. त्याचसोबत नाटक, चित्रपट यामधून विविधांगी भूमिका साकारत त्यांनी सिनेसृष्टीमध्ये योगदान दिलेलं आहे. याचबरोबर त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. आणखी त्यांची एक ओळख म्हणजे सुप्रिया पाठारे यांच्या त्या भगिनी आहेत. चला तर गप्पा मारूया अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि तुम्ही आवर्जून माझी आठवण काढली आणि आज तुम्ही इथे एवढ्या लांबून आलात तर तुमचे खूप खूप आभार. आणि आपण खूप दिवसाने भेटतोय, पण तुमच्या चॅनलबद्दल आणि तुमच्या चॅनलवर मी इंटरव्ह्यू बघितले आहेत. अतिशय सुंदर आणि छान तुम्ही विषय मांडता आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. तर मॅडम, तुमचं बालपण खूप स्ट्रगल मध्ये गेलेलं असं ऐकलं आहे आम्ही. तुमचं बालपण कुठलं नेमकं आणि शिक्षण आणि त्याबद्दल आम्हाला सांगावं. बालपण माझं मुंबईचंच, म्हणजे प्रॉपर जर आपण म्हणतो ना की मुंबईकर, ते आम्ही मुंबईकर. म्हणजे मी, माझे वडील, माझे आजोबा, त्यांचे वडील, आम्ही प्रॉपर दादरकर मुंबईकर. म्हणजे दादर शिवाजी पार्कमध्ये आमचं बालपण गेलं. माझं कॉलेज, शाळा सगळं इकडेच. अरे वा. आणि शिक्षण मी SNDT कॉलेजमधनं BA केलं आणि त्याचबरोबर मी ह्या फील्डमध्ये पण काम करत होते. तर सायमल्टेनियसली त्या गोष्टी सुरू होत्या. पण माझी जेव्हा कामं जोरात सुरू झाली मग मी शिक्षण ड्रॉप केलं. कारण पुढे मला शिक्षणात तसंही खूप काही ग्रेट नव्हते मी आणि खूप काही नंबर काढून असं काही खूप टक्के काढले असंही नव्हतं. म्हणजे जेमतेम ढकलत मी आणि सुप्रिया आम्ही दोघांनी आमचं शिक्षण कंप्लीट केलं. जबाबदारी असल्यामुळे आम्हाला त्यावेळेला बाहेर पडून काम करणं खूप गरजेचं होतं. तर त्यामुळे शिक्षणाकडे कल आमचा जरा कमीच होता. तुम्ही जबाबदारीचं बोललात आता, नेमकं बालपण कसं होतं आपलं? माझे वडील खूप लहानपणी वारले आणि त्यात आईवर खूप जबाबदारी आली. किती वर्षाच्या असते तुम्ही? मी जवळपास एक 7-8 वर्षाची असेल. त्यावेळी वडील गेले आणि आम्ही 5 बहिणी. आणि मुलगा होत नाही ह्या आशेने वडिलांना म्हणजे ते वेडच लागलं त्यांना. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुटुंबाची जबाबदारी, आईची जबाबदारी, मुलांची जबाबदारी त्यांना कळलंच नाही. जे वडील खूप लहानपणी वारले आणि त्यात आईवर खूप जबाबदारी आली. किती वर्षाच्या असते तुम्ही? मी जवळपास एक 7-8 वर्षाची असेल. त्यावेळी वडील गेले आणि आम्ही 5 बहिणी. आणि मुलगा होत नाही ह्या आशेने वडिलांना म्हणजे ते वेडच लागलं त्यांना. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुटुंबाची जबाबदारी, आईची जबाबदारी, मुलांची जबाबदारी त्यांना कळलंच नाही. म्हणजे त्यांनी सोडली म्हणण्यापेक्षा त्या वेडाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते पूर्ण नाही करू शकले. पण आई खूप माझी एकदम स्ट्रॉंग होती. तर तिला जेवढं जमेल तसं त्या पद्धतीने आम्हाला तिने शिक्षण, नृत्य असेल, गायन असेल, त्या तिने आम्हाला कॉपरेट म्हणजे ते शिकवलं. आणि मग नंतर मग मी या इंडस्ट्रीत आले. आल्यानंतर ज्या पद्धतीने मी काम सुरू केलं ते सुरूच झालं. मग नंतर बालकलाकार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. मग ती पहिली भूमिका वगैरे काय होतं? मी एक कहाणी, माझी पहिली सिरियल हिंदीच होती, एक कहाणी मंजू सिंगची. आणि त्याच्यामध्ये मेन रोलच होता. ती मुलांची आणि आईची गोष्ट होती. नीलकांती पाटेकर आई होत्या. आणि दत्ताजी त्याचे पहिले डिरेक्टर होते. आणि गोकुळ नावाची ती सिरियल होती. अतिशय गाजली. आणि त्यामुळे मला बालकलाकार म्हणून नाटक आणि इंडस्ट्रीमध्ये सिरियल्स, मराठी सिरियल्स असं माझं पदार्पण झालं. एकेकाळी तुम्ही 3-3 मालिका छोट्या पडद्यावर करत होत्या, तेव्हाच जरा अनुभव सांगाल तर बरं. खरंच सांगते, त्यावेळी दामिनी, स्वामिनी, बंदिनी ह्या 3 मेजर मालिका सुरू होत्या. आणि विद्या अशी एक माझी ती डॉक्युमेंटरी फिल्म
ह्याच्यावरच होते, अल्फा का असं त्यावेळेला ते अल्फा channels फार होतं कमी त्या चॅनल्सवर. आणि लिटरली म्हणजे ती 120 का ती जे काय मिनिट्स असतात तो पूर्ण माझा स्लॉट होता हां त्याच्यामध्ये. म्हणजे ती अविस्मरणीय गोष्ट होती. आणि हे सगळं करून पण मी रात्री तमिळ आणि साऊथ इंडियन मूवीचं डबिंग करायला जायचे आनंद स्टुडिओमध्ये. हां तर तो टाईम असं होतं की मला काम करायचं होतं, मला पैसे कमवायचे होते. आणि त्या निमित्ताने सगळ्या गोष्टी मला तेव्हा समजत नव्हत्या हां की एवढ्या सिरियल्स, मोठ्या सिरियल. त्यानंतर मी जे फिल्म केली, चालू नवरा भुळी बायको, माणूस, त्याग, सुनायती घरा, सगळ्या सुपरहिट मूवी होत्या त्यावेळेच्या. तर तो ग्राफच खूप वेगळा होता. आणि त्या दरम्यान माझ्या एजमध्ये तशा कमी मुली होत्या, वर्षाताई आणि या सगळ्या, तो स्लॉट चालला होता अलकाताई. आणि माझ्या फील्डमध्ये माझ्या रोल करणाऱ्या मुली खूप कमी होत्या. त्यामुळे मला प्रत्येक फिल्म, प्रत्येक सिरियल विचारली जायची. अच्छा. मग त्या 3 मालिकांमधली पहिली मालिका कोणती होती तुमची? माझी होती स्वामिनी. स्वामिनीच्या काय आठवणी सांगाल? स्वामिनीमध्ये मी इन्स्पेक्टर होते. बरं. आणि ज्या गोष्टी, ज्या भडास आपण काढत नाही ना, त्या मी त्या रोलमध्ये काढल्या. म्हणजे एक तर पोलीसचा युनिफॉर्म घालायचा, जीपमधनं उतरायचं, आणि जी ॲक्च्युली आहे की मला चुकीच्या गोष्टी आवडत नाही, किंवा मला खोटं बोललेलं आवडत नाही, खोटं करायला आवडत नाही, आणि त्यावरनं मी पटकन रिॲक्ट होते. तर त्या सगळ्या गोष्टी मला तिथे करायला मिळाल्या. ॲक्टिंगमध्ये का असे ना, पण ती भडास मी काढली. तुम्ही 35 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तर 35 काय जास्तच जास्त म्हणा, बालकलाकार मी म्हणल्यावर आता जास्त. 50 वर्षाची आहे. म्हणजे आता मला 50 कंप्लीट झालं. मग बालकलाकार आणि मी म्हटल्यावर बालकलाकार 7-8 वर्षाची होते. हो. ऑलमोस्ट 40च्या आसपास. झालं. हां बरोबर. 40-45 वर्ष, 40-42 म्हणावं लागेल. आरामात. 40-42 वर्ष. तर इंडस्ट्रीचा त्यावेळेसचा अनुभव कसा होता? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणं नवीन मुलींसाठी किंवा काय, आणि आत्ताचा काय फरक आहे? नवीन मुलींचा अनुभव म्हणजे असं असतं की एकतर ते तुमचे कोणतरी मोठे असायला लागतात. आता तुमचे वडील किंवा तुमचे प्रोड्युसर आहात, त्यांच्या मुली आहात तुम्ही, किंवा काय. तर तो एक बघण्याचा दृष्टिकोन, किंवा एखादा कलाकार म्हणायचं की बाबा ह्या नाटकात तिला घ्या, अशा जोड्या तेव्हा असायच्या. तर त्या अनुषंगाने आमच्यासारख्या ज्या मुली स्ट्रगल करून आल्या आहेत, किंवा ज्यांचा काही बॅकग्राऊंड नाही किंवा गॉडफादर नाही, त्यांना नेहमी स्ट्रगल राहिला आहे. आजही तो स्ट्रगल आपल्याला बघायला मिळतो इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आजही ग्रुपमध्ये काम करणं आजही आपण बघतो. बरोबर. तिथे नवीन मुलींना घुसायचं आणि काम करायचं हे कठीण आहे. तर ते तुम्हाला सावरत, तुम्हाला सगळ्या गोष्टींची फाईट करत जर ते करायचं असेल तर तुम्ही हे पुढेच निभावू शकता. नाही ते कठीणच आहे. कारण मी अशा पण लोकांना बघितलं की ज्या लोकांचा एक क्लोजही नाही आहे, बरोबर, आणि ते इंडस्ट्रीत अजूनही स्ट्रगल करतात. एकही क्लोज नाही, किंवा ते आपल्याला माहितीही नाही आहे, बरोबर, की ह्यांनी काय केलं असेल किंवा काय. पण प्रत्येकीला हिरोईन बनायचं आहे. आजकाल तर फॅड आहे की प्रत्येक घरात ऋतिक रोशन बनायचं आणि प्रत्येक घरात दीपिका पडुकोण बनायचे. म्हणजे सगळ्या घराघरात प्रत्येकीला हिरोईन आणि हिरो व्हायचं आहे. बरोबर. आणि आधीचा काळ असा होता की एक जबाबदारी होती म्हणून इंडस्ट्रीमध्ये यायचं. जुने तुम्ही नट्या जर बघितल्या, कुणाची आई गरीब आहे, कुणाचं फॅमिली आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून त्या ॲक्ट्रेस व्हायचं. पण आता असं आहे की परिस्थिती सगळ्या, म्हणजे चांगल्या फॅमिलीमधल्या मुलींना पण आज हे करिअर करायचं आहे. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण त्यावेळेला मी नाटकाचे आम्ही प्रयोग करायचो ना, तेव्हा जिथे आमचे प्रयोग घेतले जायचे ना, साखर कारखाना किंवा तिथे नाटकमधल्या मुली किंवा फिल्ममधल्या मुलींकडे असंच बघितलं जायचं, बिचारी, अच्छा की काय असं. पण आता तसं नाही आहे. आता कसं एकदम स्ट्रॉंगली मुली येतात चांगल्या फॅमिलीचा. हां, आणि तो सपोर्ट करतात, ती चांगली गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही चित्रपट आणि मालिका यासोबत नाटकातही काम केलेलं आहे. मग नाटकांमध्ये त्यावेळेस दौरे वगैरे खूप असं असायचं. मग त्यावेळेसचा अनुभव काय सांगाल? नाटकाचा म्हणजे अनुभव तर तेव्हा मला मी वात्रट मेले करायची, त्याचे ऑलमोस्ट 1000 प्रयोग झाले. तेव्हा मला तिथे 75 रुपीज मिळायचे, 75 रुपये. बरं. 50-75 रुपये अशीच नाईट होती. सुप्रिया पण तेव्हा असायची माझ्याबरोबर. आणि त्या 75 रुपयामध्ये मग घरी देऊन मग आपल्या सगळ्या गोष्टी या सगळ्या होत्या. पैसे खूप कमी होते, पण मला तेही चालणार होते. बरोबर. कारण येतच होतं ना काहीतरी. सो तो पिरियड तसा होता. आजही नाटक जेव्हा आपण फेस्टिवल भरवतो आपल्या कलादर्पणचे, तर त्या दरम्यान पण आपण खूप गोष्टी नाटककलाने द्यायचा प्रयत्न करतो. पण खरंच आहे, बॅक स्टेज असू दे किंवा आर्टिस्ट असू दे, एक स्टेज झाली ना
की मग हे साईडला जे काम करणारे लोक असतात ना ते खरंच साईडला होतात, इतके साईडला होतात की ते लक्षातही नाही राहत आपल्या. स्टारडम वाढलाय पण नाटकाचं बुकिंग किती आहे माहीत नाही मला. बरोबर. कारण प्रत्येक कलाकार इथे येऊन एवढे डिमांड घेऊन येतो, पण मला आनंद वाटेल तेव्हा की तेवढे पैसे प्रोड्युसर घेऊन घरी जाईल आणि तो अजून 4 नाटकं प्रोड्यूस करेल, तर ते कुठेतरी कव्हर होईल. आताच असं झालं की मला किती पैसे मिळतात आणि माझं कसं भागतंय आणि मी काय करू शकतो ह्याच्यातच सगळं चालू आहे. निर्माती म्हणूनही तुम्ही काम केलेलं आहे. हो, निर्माती म्हणून मी 2 सिनेमा प्रोड्यूस केले. त्यानंतर कलादर्पण अवॉर्ड हे मी निर्माती म्हणूनच आले. आपल्या फाउंडेशनने ते 15 वर्ष केलं ते अवॉर्ड. आता येणारे अवॉर्ड आले कधी आणि गेले कधी कळतच नाही. कारण ज्या वेळेला मी कलादर्पण सुरू केलं तेव्हा फिल्म फेस्टिवल, नाट्य महोत्सव या सगळ्या गोष्टी करून लोकांच्या डोक्यावर बिंबवून लोकांना प्रेक्षकगृहात आणून या सगळ्या गोष्टी खूप इमोशनली होत्या. त्यामुळे त्या सगळ्या म्हणजे आमचं फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी रडायचे की बाबा आता आपण भेटणार नाही, आपण पुढच्या वर्षी. सतत 15 वर्ष चाललं होतं. तर आता ते कुठे नाही दिसत नाही आणि मला पैसे कमवायचे नाही आहेत. बरोबर. माझ्या फाउंडेशनमध्ये मी जिथे काम केले तिथे मला ते द्यायचे आहेत. बरोबर. तर ते देण्यासाठी पण माझे पैसे चुकीचे नको जायला. अगदी तो एक माझा मुद्दा असतो. कारण मी कधी फायनान्स आजपर्यंत कोणाकडनं घेतला नाही ना कोणाकडे मागितला. तुम्ही कला क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहात. खूप ऐकले तुमच्या कामाबद्दल. तर एका आजोबांना तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी दत्तक घेतलं होतं. खरंच प्राऊड म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल काय सांगाल? ते कुठे भेटले तुम्हाला आणि काय आहे ती स्टोरी? मी जन्मदाता नाटक करत होते, मी अविनाश नारकर वगैरे. त्या दरम्यान ते आजोबा यायचे, बसायचे आणि हुशार होते खूप. बरं. ते IAS होते. त्यानंतर ते रिटायर झाले होते दिल्लीला. पण ते बोलायचे, पुस्तकं आणायचे आणि माझ्याकडे माझं अट्रॅक्शन त्यांच्याबरोबर असं होतं की आमच्याकडे मी लहानपणी वडील वारले त्यामुळे सिनियर असं कोण नव्हतं. आजोबा म्हणजे मेल वडिलांशी अशी पर्सनॅलिटी कधी समोर आली नाही की ज्यांना आपण काय बोलावं किंवा काय, भाऊ नाही. तर ते आजोबा असे हळूहळू इन्व्हॉल्व झाले. पुस्तक आणून दे, हे आणून दे, मग घरी ये वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग तिथून त्यांचं माझं रिलेशन सुरू झालं की चल आजोबा म्हणून. मग मी ते यायचे, खूप छान छान गोष्टी त्यांना माहिती असायचं. नॉलेज म्हणजे त्यांचं वय असं होतं आणि अनुभव असा होता की खूप शिकण्यासारखं. अचानक एक दिवस ते आले नाही म्हणून मग मी गेले तर ते पडलेच होते चक्कर येऊन घरात. आणि मग मी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मी पण लहान होते पण त्यावेळेला मी एस्टॅब्लिश झाले होते, म्हणजे गाडी बिडी आली होती तोपर्यंत. मग मी आणि माझ्या बहिणींनी म्हणजे त्या तिथल्या लोकांनी पण त्यांना कोणी मदतीचा हात नाही दिला. मी बहिणीला फोन केला, ती आली. मग आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये घातलं, KM हॉस्पिटलमध्ये नेलं. जसं नेलं तसं त्यांच्या मालकाने टाळंच लावलं घराला. अरे बापरे. अरे बापरे. आता ते बरे झाल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठे हा प्रॉब्लेम. कारण माझं घर काय इतकं मोठं नव्हतं आणि आमच्याकडे तर पुरुष प्रकारच नव्हता. त्यामुळे म्हणजे आईच वैतागली, तू काय सॅम्पल कोण घरी घेऊन आली असं नाही काय. कारण नॅचरल तशीच ती ॲक्च्युअली. एक तर आपलं नाही, हे तू काय घेऊन आली आहेस कोण आणि कोण आहे काय असं तिचं सुरू झालं. तोपर्यंत तिला शांत केलं थोडे दिवस. आणि मग त्या दरम्यान माझं लोखंडवाल्याचं घर तयार होतं. बरं. तेव्हा मी त्यांना तिकडे शिफ्ट केलं. मग तो दिवस आणि आता त्यांना जाऊन 4-5 वर्ष झाली. हो का? गेले. हो, 98च्या दरम्यान ते गेले, 97. बरोबर. तोपर्यंत आमचं रिलेशन असं होतं की कोण म्हणणारच नाही की आमचं रक्ताचं नातं नाही आहे. इव्हन रक्ताची नाती तुटतात पण ही अशी जी नाती असतात बांधलेली. पण शेवटच्या दिवशी जाताना पण त्यांनी माझा हात हातात घेऊन ठेवला होता की त्यांना ते खूप कठीण होतं. नेहमी पण असं होतं, तू जेवली की नाही, तू आलीस का नाही, तुला 5 मिनिटं उशीर का झाला. हे जे सगळं जे दिवसभराचं आमचं कॉन्व्हर्सेशन होतं ना ते इतकं असं होतं ना की मग नंतर ते गेल्यानंतर मला मी सुन्नच होते एकदम. कारण त्याची इतकी सवय होती मला. त्या दरम्यान नीव पण माझा मुलगा जन्माला आला होता. मग नीव बरोबर खेळणं हे ते सगळं असं एकदम छान जुळून. मला असं वाटतं की कधी कधी मृत्यू माणसाला नसावा. आई माझी गेली त्यावेळी पण मला असंच वाटलं की इतकं स्ट्रगल करून लाईफ तिने स्वतःचं हे केलं आणि जाताना काहीच नेत नाही आपण. नाही खरंच ना, सगळं इथंच ती खऱ्या अर्थाने जीवन जगली. हो ना. हो, म्हणजे तिने कधी कोणाचा हव्यास केला नाही, कधी प्रॉपर्टीसाठी भांडली नाही, कधी कोणाच्या पैशासाठी उभी राहिली नाही. तिने कष्ट केले आणि जाताना ती तिची सुखात गेली.
आजोबांचं ऐकून मला खरंच हे वाटलं. म्हणजे हां. हल्लीच्या काळामध्ये सख्यांना सख्ख कोण विचारत नाही, त्या ठिकाणी तुम्ही आजोबांना एवढे वर्ष सांभाळलं, ते पण वयाच्या 16व्या वर्षी सुचावं, ही किती मोठी गोष्ट आहे. नाही पण माझा स्वभावच असा आहे. हो. म्हणजे कोणालाही जर काही प्रॉब्लेम असेल समोरून हो. किंवा काय, तर मला माहित नाही, मी स्टॉप नाही करू शकत. म्हणजे माझं समाज कार्य तिथूनच सुरू झालं. हो ना. किंवा आम्हाला असं कोणी पटकन सांगितलं नाही की माझा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा मी त्या मुळापर्यंत जाऊन तो कसा सॉल्व्ह होईल हे हे म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते, हे मी करायचा प्रयत्न करते. दत्तातच आहे सगळं. हां, म्हणजे असं नाही वाटत मला की कोणी प्रॉब्लेम आहे की ते जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं, असं नाही होत माझं कधी. नाही. मी निदान मनापासून मला काय आहे ते. करता नाही आलं तरी मी समोर बसून बोलले, बाबा काय प्रॉब्लेम आहे, काय झालं, पण मग एक 10 मिनिटं मी स्वतःची देते तिथे जाऊन, बोलते त्यांच्याबरोबर. कधी कधी ते 2 शब्द पण माणसाला खूप आधार दिलासा देऊन जातात. अगदी खरं, अगदी खरं. कारण आमच्या वेळेला आम्हाला सांगायला कोणी नव्हतं. हो. त्या प्रत्येक वेळेला मी असा विचार करते की ईश्वराचा कुठेतरी हात होता म्हणून इथपर्यंत आम्ही आलो चांगल्या मार्गाने. चांगलं. पण आज हे प्रत्येक वेळेला होईलच असं नाही. बरोबर. आज रात्री 2 वाजता महिला बाहेर पडली की तिच्यावर बलात्कार होतो. 2 वाजता ती बाहेर पडली तर बरेच लोकांचा हा समज होतो की ही प्रॉस्टिट्यूटच असणार आहे. म्हणजे आज पुण्याची केस आपल्या समोर हो आहे. ना. काय आहे खूपच वाईट ना. हे कधी संपणार आहे काय हे कळत नाही संपणार जोपर्यंत बाई ही बाईची शत्रू आहे. आज सुनेला त्रास देणारे सासूच आहे, हो ना. नणंदाच आहे, किंवा सासूला अनाथाश्रमामध्ये घालणारी पण सूनच आहे. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये चेंज होत नाही की आपण कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे, कारण आपण दिल्यानंतर ते कर्म कुठून ना कुठून तरी आपल्याकडे येणार. अगदी खरं. ऑफकोर्स येणार, कारण आपण हिंदू आहोत, आपण हे कल्चर फॉलो करतो, आपल्याला आपली शिकवण आहे, आपल्याला आपले टीचिंग्स आहेत, ते हेच सांगतं ना की कर्म नेहमी रिटर्न येतं. हे आज माझ्या लाईफमध्ये हा जितका सुवर्ण क्षण आहे तो बिकॉज ऑफ मी असं म्हणते की कुठेतरी माझे कर्म चांगले असतील. अगदी अगदी अगदी. तुमच्या फाउंडेशनच्या मार्फत तुम्ही म्हणजे असंच सामाजिक कार्य वेगळं करता? हो, बरंच करतो आम्ही. अपंगांना मदत करतो, एज्युकेशनली मदत करतो, कलाकारांचे काही गोष्टी असेल ते सॉल्व्ह करतो. हे सगळ्या गोष्टी चालू असतात. म्हणजे जो प्रॉब्लेम, आता एक ऑपरेशन झालं त्याला मी मदत केली, एक जयपूर फूट आता बसवला, बरं, त्यांना आम्ही मदत केली. हे खूप गोष्टी असतात. पण ते काय एखाद्याचा पाय नाही तो फोटो टाकून टाकणार नाही म्हटलं, एखाद्याचा पायच नाही आहे आणि त्याला आम्ही फूट बसवतो, त्याचा फोटो टाकून आम्ही हे केलं, हे सांगण्याची गरज नाही लागत. नाही गरज, कारण शेवटी एक सांगू का मॅडम, पण खरोखर जे सामाजिक कार्य करतात ते दाखवत नाही, खरंच नाही, आणि जे थोडंसं करतात ते इतकं दाखवतात. आणि माझं ना लाईफ ताई खूप सिम्पल आहे ना, मला फिल्मी असून पण मी ना, मला दारू सिगरेट ना असे कुठल्या पार्ट्यांचा शॉक आहे की जिथे रात्र मी आले की माझं सकाळ माझ्या मुलापासून सुरू होते, त्याचं शेड्यूल संपलं की माझी कामं सुरू होतात आणि 9-9:30 वाजता मी घरी असते. सगळं दुनियादारी करून मी 9 वाजता घरी असते. माझ्या नवऱ्याबरोबर डिनर ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही 9:30ला झोपते. चांगलं. म्हणजे हा माझा रोजचा दिनक्रम आहे. म्हणजे हे मी अतिशयोक्ती नाही सांगत. बरोबर आहे. घराकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं. हो, तुम्ही हे इतकं महत्त्वाचं सांगितलं की फॅमिलीला वेळ देणं किती महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आज मला सांगा ना, आज मुलं इतकं आई वडिलांना टेकन फॉर ग्रांटेड घेतात, त्यांना भावना, आणि मग ते गेले की मग मी माझ्या आईला हे नाही केलं, मग त्यांचं स्मरण करणार, त्यांचे काय उपयोग. जिवंत आहे तोपर्यंत करा ना ते पण. आणि लहान मुलांना आईची गरज असते ना, हे पण बऱ्याच जणांना कळत. म्हणजे मला आठवतं की मी नीवला कडेवर घेऊन एडिटिंगला जायचे. सांगायचा उद्देश असा की आमच्या आईने जे आमच्याबरोबर केलं तेच आम्ही आमच्या मुलाबरोबर करतो. म्हणजे आईनी किती प्रॉब्लेम असेल, ती जसं एखादं माकड कसं आपल्या पिल्लांना घेऊन, तशी आम्ही रात्र बाहेर काढलेले आहेत, किंवा पावसात काढलेले आहेत, किंवा काय कधी खायला नाही मिळालं, कधी काय, पण एकमेकाचे हात नाही सोडले. ते बॉन्डिंग आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. ते पैशाने नाही येत. आणि उद्या तुमच्याकडे खूप पैसे आले पण तरी त्या गोष्टी तुमच्या संस्कारात येतात. अगदी. नाही तर आजकाल एवढे पैसेवाले लोक मी बघते ना, पण एक तिकडे एक इकडे, ह्याची प्रॉपर्टी, त्याची भांडणं, ती मग बहीण उभी राहते, भाऊ उभी राहते, आणि ह्याच्यात हे लोक कधी मरतात कळत नाही. आणि मेल्यानंतर त्यातला एकही वीट नेत नाही स्वतःसोबत. ते अति, म्हणजे हे सांगायचं होते, काहीही नेत नाही सोबत, आणि तरी त्यांना जीवनाचा अर्थ नाही कळत की रोज आपण जगायला पाहिजे. कारण की मुलाला आज वेळ देणं आहे, फॅमिलीला वेळ देणं आहे, त्याबरोबर माझ्या बहिणी आहेत, माझे नातेवाईक आहेत, हे पण आपल्याला कधी भेटणार. बरोबर आहे, अगदी. मैत्रिणी आहेत, म्हणजे मी तर अशा माझ्या मैत्रिणींबरोबर रमते ना. हे फार महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. आज हल्ली बऱ्याचशा बायका म्हणतात की आम्ही जॉब करतो किंवा काय करतो. त्यासाठी मला एक वेगळं विचारायचं तुम्हाला. पूर्वीच्या सिरियल अजूनही लोकांच्या लक्षात आहेत.
तेव्हाच्या सिरियलच्या स्टोरीज आणि आत्ताची सिरियली तुम्हाला नाही वाटत घराघरामध्ये भांडणं होतात किंवा काय? खरं तर पहिलं तर सांगा, माझं कदाचित चुकीचं असू शकतं. नाही नाही, आत्ताचं ना सगळं वेगळंच झालंय. आता मी सून म्हणून होते किंवा तुम्ही सून म्हणून, कुठे गजरे लावून एवढे मोठे कानातले घालून अशा जरीच्या साड्या असं असं करून आपण नाही आठवत मला. नाही नाही, पण हे सांगायचंय, हे सिरियल मध्ये इतकं अति दाखवतात ना की ते मला तर बघायलाच कंटाळा. बरं, ते दिसणं ठीक आहे, पण वागणं. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की आजकालचा प्रेक्षक इतका चोखंदर झाला ना की आज तुम्ही ज्या फिल्म चालतायत ना त्या बघा. आज छावा चालतोय, कारण छावामध्ये जो गांभीर्य आणलंय किंवा ते काय, लोकांना तो कॉन्टेंट पाहिजे आहे. आपण देत नाही, आपला प्रॉब्लेम आहे, आणि म्हणतो की आमचं पिक्चर नाही चाललं. तर काय तुमचं पिक्चर चालणार? दिवसभर ते छपछप छपछप, इकडे तोच हिरो आणि तीच हिरोईन मला बघा, आणि ते कसं वेगळं काहीतरी करा ना, चालणार. पण आपण आता काय देतो आणि काय घेतो? मराठी पिक्चर चालत नाही याचं मागचं कारण आपण पण आहोत. म्हणजे जो प्रोड्युसर आणि डिरेक्टर, त्यांना स्वतःलाच कळत नाही त्यांना काय बनवायचं आहे. आपल्या अवॉर्डमध्ये इतके सिनेमे यायचे ताई, तुम्हाला सांगते, त्यातले 8 ते 10 रिलीज व्हायचे आणि 90 सिनेमे डब्यात असायचे. एवढे करोडो रुपये. म्हणजे प्रोड्युसरना हे पण नाही कळत की आपण कुठे पैसे घालायला पाहिजे, आपला सिनेमा कसा येईल, आपण प्रमोशन कसं, हा सगळा अभ्यास आहे ना. तो न करता बापरे, येणार आपला बिल्डर कुठला तरी एवढे चेन घालून पिक्चर बनवणार आणि जाण्याला काय अर्थ आहे? तो नंतर कधीच दिसत नाही. चित्रपटसृष्टीतल्या अनुभवाची शिदोरी आहे तुमच्याकडे, 42 वर्षांची. त्यातला एखादा चांगला अनुभव? चांगला म्हणजे खूप मजेशीर अनुभव होता आणि प्रत्येक गोष्टीत आपण शिकतच गेलो. त्या दरम्यान स्मिता जयकर ची माझी ओळख झाली. बरं. आणि इतकी घट्ट मैत्री, इतकं घट्ट बॉन्डिंग, इतकं इमोशनल बॉन्डिंग मला एवढ्या माझ्या अख्ख्या आयुष्यात कुठेच नाही मिळालं. बरं. म्हणजे आजही तुम्ही म्हणाल स्मिताविषयी काय, तर मी खूप इमोशनल होते. म्हणजे मला असं वाटतं हे रिलेशन कुठेतरी वरून देवाने करून पाठवलं आहे, तसं ते रिलेशन आहे. म्हणजे ही इतकी चांगली गोष्ट मला मिळाली आहे स्मिता जयकर, आणि ते आमचं बॉन्डिंग त्या नाटकाच्या दौऱ्यामध्येच झालं होतं. आणि ती खरंच आईसारखीच होती त्या दौऱ्यामध्ये. ती आईचा रोल करत होती, मी सून होती. बरं. अख्ख्या दौऱ्याभर आम्ही तिच्या गाडीमध्ये फिरत असायचो. तितकीच प्रेमाने ती आम्हाला सांभाळायची किंवा जपायची. हा एक अनुभव ना मी त्या दरम्यान बघितला की माणूस आहे ना स्वतः चांगलं असायला लागतो. हे सगळं धरण्यासाठी ना माणूस स्वतः खूप चांगलं असायला लागतो, तेव्हा त्याच्या हातून या सगळ्या गोष्टी होतात. कारण मी इतक्या मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेस बरोबर काम केले आहेत ना, तर कधी कधी ना ते असे असायचे की ना की आपल्याला ओळखतच नाही. म्हणजे इतकं काहीतरी स्वतःभोवती एक बॉल असायची की बाबा मी म्हणजे काहीतरी खूप, आणि ते आजच्या तारखेला कुठेही दिसत नाही इंडस्ट्रीमध्ये. असेही लोक आहेत. आणि हे स्मिता जयकर सारखे एक प्युअर सोल जे इंडस्ट्रीमध्ये नाव करतात, सामाजिक कार्यामध्ये नाव करतात, स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये हे करतात, हे जेव्हा बॉन्डिंग आणि अशा टाईपची लोक जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात ना, तेव्हा मला विश्वास बसतो की आपण जसे असतो ना तशीच आपल्याला लोक भेटतात. तुम्हाला मी खरंच सांगते, तुम्ही हा एक अनुभव तुम्ही असे कुठले तरी असे एक फोटो बघा, त्या फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलात ना, तर एखादे चीटर ते सगळे एकत्रच असतात. एखादे चोर, लबाड बायका, लबाड महिला किंवा असे सगळं ते एका फ्रेममध्ये, आणि एखादी चांगली लोक ती पण तुम्हाला कळतात. तर मग ते ना कुठेतरी त्याचा ग्रुपच वेगळा असतो. हा, ते बरोबर समजते. तुम्ही फ्रेम बघितली की कळतं. अरे, आणि त्याचं बॅकग्राऊंड चेक केले ना की ते कळतं की बघ हे बरोबर त्याच मेंटॅलिटीची लोक एकत्र झाले आहेत. हे हा अनुभव मी खूप घेतला. त्यामुळे मी ना या इंडस्ट्रीमध्ये फक्त एवढं शिकले की स्मिता खूप सिनियर आहे सगळ्याच बाबतीत, हिंदी मराठी येते, तर तिच्याकडनं मी खूप शिकले. खूप सिरियलमध्ये तर एक असं होतं, तुम्हाला मी खरं सांगते, मोठी सिरियल सोनीची, त्याच्यामध्ये मी हिरोईन, आणि रात्री मला तो डिरेक्टर माझ्या पाठी लागला, आणि माझ्याबरोबर आई नाही, कोण नाही, कारण मी एकटीच प्रवास करायची ना. पण असं सिच्युएशन्स नव्हती की ते बेबी चालली शूटिंगमध्ये की आई पाठी बॅगवर बेबी को यायची, असं काय नव्हतंच. मी आपलं माझं धोपटं पाठी घेतलं की स्वतः सगळं जायचं. आणि रात्री 2 वाजता त्यांनी जे दरवाजा फोडला इथपर्यंत, तर ती हेअरड्रेसर खूप चांगली होती. रात्रभर मी बाहेर बसले, आणि बरं सुर्वे फार्मला आमचं शूटिंग, तिकडनं मी जायची कशी की इथे दादरला बसमध्ये बसले की ते पनवेल स्टँडला उतरलं, तिकडनं रिक्षा पकडली की सुर्वे फार्म. पण साला कधी कधी ह्या इंडस्ट्रीमध्ये इतकी इन्सिक्युरिटी असते की कुठल्या मुलीला प्रॉब्लेम आहे आणि तिला आपण जर मदत केली तर आपलं काम जाईल, असं पण असतं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की यार कुठल्या जगात आहोत आपण.
तर त्यावेळेला मी रात्रभर बाहेर बसले. सकाळी मग मी उठले, तिकडनं मग बस केली आणि मग इकडे आले. ते सिरियलमधनं मला काढून टाकलं. अरे बापरे. हो, म्हणजे ह्या गोष्टी पण मी फेस केल्या, म्हणजे वाईट अनुभव मी तुम्हाला सांगते. हो ना. पाकिट एवढे मोठे इव्हेंट करतात की आम्ही यांना मदत केली आणि अशी पाकिटं देतात आणि पाकिटं उघडून काय बघावी तर त्याच्यामध्ये 2 आणि 4 आणि 5,000 रुपये. अरे बाप. म्हणजे ज्यांचं कर्तृत्व इतकं मोठं असतं आणि तुमच्याकडे करोडो रुपये तुम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये घेता, मग तुम्ही देताना का असं दाखवतात? दिसताना इव्हेंटच दिसतो ना तो बरोबर मोठा, बरोबर. पण तुमच्या पाकिटात काय? मला तर अभिमान वाटतो. आज आम्ही नाटक क्षेत्राला आम्ही 1.5-2 लाखाची बक्षिसं दिली आहेत, सिनेमाला 2-2 लाखाची बक्षिसं दिली आहेत. का? तर प्रोड्युसरला या बावल्यांची गरज नसते, त्यांना गरज असते पैशांची, की ते जेणेकरून पुढे काहीतरी वेगळं करतील, नवीन. आम्ही नाटक फुकट दाखवलेले आहेत लोकांना की या तुम्ही बघा, आणि प्रत्येक नाटकाचे प्रेझेंटेशन जेव्हा करायचं तेव्हा आम्ही 25-25 हजाराचे चेक दिले ताई. म्हणजे मी तुम्हाला आज का सांगते, कारण हे सगळं, हे जे खोटं सगळं झालं ना, हे कधीतरी फुटणार आहे. आता अति चाललंय. आता महिला दिन येतोय, जागतिक महिला दिन अख्ख्या जगात साजरा होतो. पण महिलांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? एक संदेश द्या तुमच्या मार्फत, तुमच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक महिलेला पहिलं माझा नमस्कार, ज्याची सुरुवात सकाळी घरापासून होते. 5 वाजता उठून माऊली राबते, मग ती मुलांना शाळेत पाठवते, डबा भरून नवरा कामाला जातो. ती पहिली सक्षम महिला की जी अख्खं घर घडवते, कारण तिच्याशिवाय काही शक्य नसतं. दुसरं मला हे सांगायचं, ज्या रिकाम्या बायका असतात, रिकाम्या महिला, ज्यांना काही कामधंदे नसतात, घरी बसतात, नवऱ्याचे खूप पैसे येतात, कुठून येतात, कसे येतात त्यांचं त्यांना माहिती, तिथे बसून फोनवर बसून सगळ्या महिलांविषयी वाईट बोलायचं, अशा महिलांना माझा संदेश, नका करू. तो तुमचा वेळ सत्कारणी लावा, काहीतरी चांगलं काम करा. वय वाढतं, त्या पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. जबाबदाऱ्या नुसत्या कुटुंबाच्या नसतात, तर समाजाच्या पण असतात, दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत पण असतात. आपली विधानं हे नेहमी जबाबदारीची असली पाहिजे. त्यामुळे अशी कुठल्याही गोष्टी करू नका जेणेकरून दुसऱ्या महिलेचं नुकसान होईल. मग ती सून असेल, सासू असेल, मैत्रीण असेल, मुलगी असेल, कोणीही, प्रत्येक महिला ही तितकीच सक्षम आहे आणि तिला प्रत्येक महिलेने सपोर्ट करायचा आहे. तर माझा एकच विनंती आहे की प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी महिलेचीच गरज आहे आणि महिला दिन आपण तसाच साजरा करायचा आहे. आणि मला वाटतं महिला दिन हा आज 8 मार्चलाच नसतो, महिला दिन हा प्रत्येक दिवशी असतो आणि प्रत्येक दिवशी असला पाहिजे. अगदी खरं. अर्चना मॅडम, आपण नेहमी म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये नाही का, जे होतं ते भल्यासाठी होतं. तर तुमच्या आयुष्यात असं काय घडलं आहे ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की बाबा जे झालं ते बरं झालं ना माझ्या आयुष्यात? मी ना कोविडमध्ये ना एक असा एक ग्रुप तयार केला होता. त्याच्यामध्ये एक खूप छान आमचा ग्रुप आहे, पण त्याच्यामध्ये 2-4 अशा खट्याळ बायका होत्या, महिला, की ज्यांना काही कामधंदे नव्हते, अननेसेसरी कुठेतरी पिना मारायच्या, कुठेतरी काहीतरी करायचं, ह्या गोष्टी. आणि मग नंतर काय झालं, त्यांचं ते प्रकरण इतकं सगळं वाढत गेलं, तर मग मी त्यांना त्या ग्रुपमधनंच आऊट करून टाकलं. बरं. आणि त्याच्यानंतर आऊट केल्यानंतर त्या दिवसापासून ते आजपर्यंत आमचा ग्रुप आज 5-6 वर्ष झाली, इतका हॅपी आहे, इतका मजेशीर आहे किंवा काय. तर मी ते नेहमी असंच म्हणते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, कारण मी म्हणाले जी जशी लोक असतात ना तशीच एकमेकांना भेटतात. तर जे नको होते ते निघून गेले आयुष्यातनं, आणि जे आहे ते इतके पॉझिटिव्ह आहेत की त्याच्यामधनं आम्ही इतकी मजा मस्ती करतो. तर मला असं वाटतं जे होतं ते खूप चांगल्यासाठी होतं. आणखी एक म्हण आहे, कानाला खडा, काय सांगाल? मी थायलंडला गेले होते आधी. नाही, थायलंडला. आणि ना आम्ही कोकणी असल्यामुळे आम्हाला ना फिश याची खूप आवड असते ना. तर मी नवऱ्याला म्हटलं, अरे हे सॉलिड आहे रे, काय आहे? तर तू तू खा ना, तुला आवडलं तर तुला खायला काय हरकत आहे? तर म्हणजे ठीक आहे, मला हे पाहिजे. मी नाव नाही वाचलं, काय नाही वाटलं, आणि ते आलं, ती डिश आली, सुंदर अशी हे होते आणि ते सॉलिड होतं. मी खाल्लं सगळं मस्त एकदम. तुम्ही आत्ताच हसताय, सांगते ना. खाल्लं त्याच्यानंतर मग मी म्हटलं, अरे काय सॉलिड होतं रे. नंतर काय होतं रे असं मी त्याला विचारलं. तर म्हटलं साप होता. म्हटलं मी साप खाल्ला आणि तू खाऊ दिला. तू म्हणाली मला हे खायचं आहे. मी म्हटलं खा.
त्याच्यानंतर त्याच्यात सगळ्या गोष्टी कारण तू जेवढ्या आनंदाने खात होती तर मी तुला कशाला म्हणू. अरे देवा. आणि तुम्हाला मी सांगते रात्रभर माझ्या पोटामध्ये नागिण डान्स चालू होता. म्हणजे मी एवढी मला काहीतरी होतंय कारण तो साप म्हणजे टू मच ना. आपण तो साप मी खाल्ला. म्हणजे त्यानंतर मी ठरवलं कानाला खडा की डिश जेव्हा मी कुठली येईन इंटरनॅशनली की पहिलं बघेन बाबा ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये काय नाही तर उद्या मी भलतं चलतं परत काहीतरी खायची. पण तो साप आजही मला आठवला ना तर माझ्या अंगावर काटे येतात. काटे म्हणजे मला भीती वाटायला लागली. भीती वाटायला म्हणजे मी स्वतः डसले तर काय होईल तसं होईल. बापरे भयानक अनुभव आहे. त्यामुळे मी तुम्हाला कानाला खडा नाही हा सल्ला देते. बाहेर गावी जाल तेव्हा नक्की बघा हे काय आहे कारण ते दिसायला खूप चांगलं दिसतं पण काय असतं. रॅपिड फायर. तुमचं निकनेम काय? अर्चू. अर्चू. अरे वा. मिस्टरांनी दिलेलं पहिलं गिफ्ट? भेटल्यापासून तो इतकी गिफ्ट देतो की मला आठवतच नाही पण मला सॉलिटर आठवतो. बरं. कारण तो माझ्यासाठी खूप प्रेशियस होता तेव्हा. चित्रपट मालिका की नाटक? नाटक. अरे वा. बेस्ट कॉम्प्लिमेंट तुम्हाला आलेली? मला नेहमी म्हणजे आज तागात तेव्हा पण की तुझं स्माईल खूप पॉझिटिव्ह आहे. वा वा. स्वतःची पुन्हा करावीशी वाटणारी भूमिका? स्वामिनीची. वा. चहा की कॉफी? कॉफी. आवडता रंग? ब्लॅक. आवडतं ठिकाण? गणपतीपुळे. गणपतीपुळे. वा वा. आवडता पदार्थ? शंकरपाळी. हो. तुमची आवडती अभिनेत्री? स्मिता पाटील. स्मिता पाटील. वा वा. सगळ्यांनाच आवडतात त्या. आवडता अभिनेता? मला आत्ता तुम्ही विचारलात तर मला विकी कौशल. छावा. जवळची मैत्रीण? स्मिता जयकर. कोणत्या गोष्टीची भीती वाटते? खोटेपणाची. कोणत्या गोष्टीचा आनंद होतो? मला असं वाटतं की प्रत्येक मुमेंट जगायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक गोष्ट आनंदाने घ्यायला पाहिजे. एव्हरी डे मी माझ्या मुलाला रोज हे शिकवते. तुम्हाला खोटं वाटेल की नीव तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे किती पैसे आहे किती तुझ्याकडे ब्रँड्स आहे त्याच्यापेक्षा तू दिवस किती छान घालवला ह्याचं बघ आणि हाच टाईम तुझ्या मुलांना पण दे तुझ्या फॅमिलीला दे. तो लहान आहे पण त्यांना कुठेतरी संस्कार आपणच देणार ना. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला पण खूप मजा आली. खरं आज आपण इथे बसलोय ट्रॉफी मामा पण खूप मजा वाटली तुम्हाला भेटून आणि तसे तुम्ही पॉझिटिव्ह आहातच. आपण बऱ्याचदा फोनवर नसतो पण मेसेजवर वगैरे असतो आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलला. थँक्यू. परत बोलवा. नक्कीच. मंडळी अर्चना मॅडमच्या गप्पा ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया. नमस्कार.